चला पळदरी संघ आपण या मैदानाच्या बाहेर. साळप संघ पण इथं मला तर वाटतं की सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे, ते इथं उपस्थित झालेत. उमेश आपण पंच राहिलं तर बरं होईल. आयोजक गणेश मुकणे, डिसिजन सर्व संघांना व्यवस्थित दिले जाईल. दोन्हीही नावाजलेले पंचायत कर्जत तालुक्यातील, आणि कुठेतरी अशी चुकी झाली तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. सेकंड राऊंडचा पहिला सामना, आपले सेकंड राऊंडचा दुसरा सामना. चाकण बनाम मोहपाडा. पहिली गोलंदाजी मार करतो शुभम, सामोरे गोलंदाज हायटड. हा झेल होणार का, परंतु उलटे झेल आहे आणि प्रयत्न केला होता, चौकार. मयूर मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. प्रशांत आणि सुशांत ओपनिंग फलंदाज पाहतो आपण. प्रशांत 3 षटकाचा सामना. फुटा चेंडू, आणि फुटा चेंडूला मात्र सीमारेषे बाहेर फेकून दिलाय सुशांत या फलंदाजाने. धावसंख्या पाहतो आपण धापलकावरती 15. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला. फुटा चेंडू होता. चेंडूची पूर्तता करायची आहे. दुसरा चेंडू आपण जवळ ठेवायचा आहे लगेच. तोपर्यंत हॉलंडर दुसरा चेंडू शोधतील मॅच बॉल. आपण दुसऱ्या चेंडूची लगेच पूर्तता करायची. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. हा चांगला चेंडू आहे. नक्कीच रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथं फटका फसला. आणि धावसंख्या पाहतो आपण 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 15. धावसंख्या जबरदस्त आहे धापलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल चाकण संघाची. हा चांगला आहे, परंतु पंचांनी सूर घोषित केलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर होत आहे. 16 धावा धापलकावरती आल्यात एका धावेच्या मदतीनं. तर मात्र पुन्हा परंतु पाया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का चेंडूपर्यंत पोहोचलाय.
दोन धावा मात्र रोखू शकत नाही. दोन धावा सहज कंप्लीट केल्यात. या दोन धावाच्या मदतीने धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती चाकण संघाची 18 बिनबाद 18. जबरदस्त धावसंख्या पाहतोय पहिल्या षटकामध्ये 18. दोन्ही संघ पाहिले गेले तर एक मातबदार संघ आहेत. पुणे जिल्ह्यातील चाकण हा संघ आणि खालापूर तालुक्यातील मोहपाडा हा संघ दोन्ही पण एक मजबूत फळीतील संघ आहेत. पाहिले गेले तर ओपनिंग जोडी जी आहे मैदानामध्ये चाकण संघाकडून दोन्ही संघ बंधू आहेत, परंतु हाय हिटर फलंदाज आहेत. आणि फॉलोथ्रोमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 अंकावरती. सिद्धार्थ पवार वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन आला गोलंदाज. कुठेतरी सिद्धार्थला मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिला षटक खूपच महागडे ठरलंय भोपाडे संघासाठी. कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल. सामोरे फलंदाज आहे ज्याने चौकार षटकार खेचले शुभम सारख्या गोलंदाजाला. तो फलंदाज मात्र स्ट्राईकला पाहतो आपण सुशांत. त्याने एक काढली प्रशांतने. पुन्हा मात्र जबरदस्त फटका षटकार. मात्र फटका बसलाय पाहूया आणि झेल होतोय. नक्कीच चांगले खेळी करून मात्र फलंदाज बाद होतोय. 25 धावा धापलकावरती आल्यात. 25 ना दुसरे षटक असताना निशांत वन डाऊन साठी निशांत जातोय. तो सुद्धा मात्र प्रशांतचा छोटा बंधू असेल. तिघही भाऊ मात्र ओपनिंग फलंदाज आणि वन डाऊन साठी अप्रतिम खेळाडू मात्र एकाच घरामध्ये तयार झालेले खेळाडू. जसे कोंबळवाडी संघातील पाहतोय आपण मोहन पारदे, प्रकाश पारदे आणि भालचंद्र पारदे हे तिघे बंधू जबरदस्त खेळाडू कोंबळवाडी संघामध्ये. तसेच चाकण संघामध्ये सुद्धा प्रशांत, सुशांत आणि निशांत. नावामध्ये शांत हा नाव आहेच. एक जबरदस्त खेळाडू. नक्कीच इथे चुकीला माफी नाही. इथे झेल टिपणं गरजेचं होतं, परंतु बुवा कुठेतरी थोडीशी चुकी करतोय. स्ट्राईक मिळते मात्र प्रशांतला. ओपनिंग फलंदाज अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. जोपर्यंत प्रशांत आहे तोपर्यंत धावांचा मात्र इथे पाऊस पाहायला मिळेल. का हिटर फलंदाज आणि 1+4 चुकीला माफी नाही. 5 धावा एक्स्ट्रा. नशीब बलावंत म्हणावं लागेल चाकण संघाचे. एकतीस धावा धापलकावर त्याला ते 5 धावाच्या मदतीने. नक्कीच थोडस कुठं पाहायला गेलं तर बुवा बरोबर राहिला होता, परंतु थोडस गोलंदाजाने थोडस स्ट्राईकला घेतलं आणि इथे चुकीला माफी नाहीये. नक्कीच आपण कुठंतरी सफल
काय घेतलाय व्हाईटचा रो सपलला व्हाईट नाही ना पंच सपल झाल्यावर बॉल आहे व्हाईटच्या थोडासा आणि नोच्या मध्ये पडलेला आहे चेंडू त्यामुळं सोर घोषित केला नाही पण फलंदाज सफल झाला होता पाहूया पुढील चेंडू इथं क्षेत्ररक्षक थोडंसं मात्र खराब काय करतो तुमची मजा आहे मला सोडणार नाही ते थोडंसं तिकडं फिटिंग मशीन मग गडबडीने त्याने दिसत नाही ना गडबडी नाही तो मशीन मग मशीन गडबड भाजत ना सीट लागेल एक दिवस भिजला तर काय होईल ऑफसाईडला टोलला चेंडू पाहूया एक धाव मात्र सहज कंप्लीट केले धाव संख्या एकच ना पंच धाव 34 धावा दाखल करते आल्यात सुशांत अजूनही मैदानामध्ये क्रीज मध्ये तैनात 34 धावा दाखल करते पाहतोय गोलंदाजी मार्क करते मयूर तर मात्र उलटा झेल होता दोन धावच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 36 अंकावरती पाहिले गेले तर चांगली सुरुवात मानावं लागेल चाकण संघाकडून दोन का नक्कीच तिसरा चेंडू डॉट होतोय निर्धाव चेंडूची सांगता होते आतापर्यंत 36 धाव पाहतो आपण धावफलकावरती चाकण संघाची धावसंख्या फुलटॉस चेंडू आणि गॅप मध्ये चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर षटकार या षटकाराच्या मदतीने 42 ना 42 धावा दाखल करते आल्यात हा सुद्धा मोठा फटका षटकार नक्कीच 48 या षटकाराच्या मदतीनं शेवटचा चेंडू प्रदीपतार शिल्लक आणि 48 धावा दाखल करते 50 पर्यंत पोहोचेल चाकण संघ
हा चेंडू सुद्धा बॅटच्या संपर्कात आला असता तर नक्कीच सीमारेषे बाहेर गेला असता. एवढा जोरात फटका खेळला होता प्रशांत. 49 धावांची गरज विजयासाठी. प्रति षटकामध्ये मला तर वाटते 17 17ची सरासरी 17 34 आणि 17. पेटीमध्ये मशीन मध्ये घपलाय बरेच ठिकाणी कंप्लीट केलं ते जाहीर झालं. चेकिंग चालू आहे तिथे इथे उरणला पण चेकिंग चालू आहे. 8चा लीड लास्टच्या फेरीमध्ये 8चा लीड होता. लास्टची एक फेरी होती राहिली होती डायरेक्ट 6000चा लीड 5 मिनिटात. ते स्वतः जे पेटी मोजणारे होते ना त्यांनी ऑब्जेक्शन घेतला. समोरच्या पार्टीने नाही घेतला. स्वतः पेटी मोजणाऱ्यांनी घेतला. मशीनी जोपर्यंत मशीन आहेत ना तोपर्यंत बीजेपी पडत नाही कुठे. कारण त्या कुठल्या देशातून येतात ते सगळं मोदीचंच कनेक्शन. ते सुरुवातीला होतं बरोबर पण नंतर पुढे गेलं ना वन साइड सत्ता. फडणवीस आता तो काय तोच राहील मुख्यमंत्री. यांना काय आता देईल परत मुख्यमंत्री. 49 धावांचा पाठलाग करत असताना पाहतो आपण मोपाडा संघाकडून ओपनिंग फलंदाज जशी फटकेबाजी केली होती चाकण संघाच्या सुशांत आणि प्रशांतने तशी फटकेबाजी करावी लागेल मोपाडा संघाच्या फलंदाजांना. हॅलो टाकतो मी नंतर संध्याकाळी जरा ते कॉमेडीला आहे. यांना घे रे यांना घे. इथे पाहतो आपण ओपनिंग जोडी मोपाडा संघाकडून शुभम आणि प्रशांत पवार. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती चाकण संघाकडून एक जबरदस्त गोलंदाज आहे. टार्गेट मोठा आहे. कोणला चला सुरुवात करा. टाइमपास करू नका आपण. पंच वेळ कमी आपल्याकडे फायनलचा दिवस आहे. सामोरे मोठा फलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवर प्रशांत फलंदाजी मार्कवर. खराब तर पंच नक्कीच विचार करून आपल्याला डिसिजन देत आहेत. रिओ घेतलाय. प्रत्येक रिओ नाही भेटणार आपल्याला. ठीक आहे. सोर चेंडू घोषित केलाय थर्ड अंपायरनी. नक्कीच फलंदाज सफल नाही आतमध्ये आलाय आणि चेंडू मात्र बाहेर जातोय. पहिला चेंडू मात्र एक वाळंतर धावसंख्येने खातं ओपन करतोय. श्री गणेश होते मोपाडा संघाची धावसंख्या 1.
तो मोठा फलंदाज मात्र बॅक टू मध्ये येतोय. हो, लेफ्ट हँड फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. अजय लेफ्टी फलंदाज आहे. हॅलो, एक चेंडूचा खेळ झाला. एक फलंदाज बाद. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. शार्क पद्धत चेंडू होता. अजयने पाहिलं, सन्मान दिला चेंडूला. लेफ्ट हँड गोलंदाजी नक्कीच लेफ्ट हँड गोलंदाजी करतोय प्रशांत. नक्कीच बॅटचा आणि चेंडू जर आपला संपर्क होत नाही तर एक नॉन स्ट्राईकला मोठा फलंदाज आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, फक्त 1 धाव. हा चांगला फटका आहे ऑफ साईडला. 1 बाउन्स सुमारे बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी हा चौकार, पहिला चौकार पाहायला मिळतोय मोहपाडा संघासाठी. पाहिलं गेलं तर चाकण संघाच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या होती. आता मात्र इथं शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती शिल्लक. शेवटचा ना, फक्त आणि फक्त 5 धावा धापलकावरती. खूप मोठा डोंगर आपल्याला पार करायचा आहे आणि इथं अशी ते डॉट चेंडू जर आपण खाल्ले तर नक्कीच आपल्याला पराभवाचे सामोरे जावं लागेल. आणि नक्कीच इथं पूर्ण षटक संपलं, परंतु शुभमला काही स्ट्राईक मिळाली नाही. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पाहता आपण 1 बाद 7 मोपाडा संघाची. आता पाहिले गेलं तर 22 धावांची गरज असताना प्रति षटकामध्ये 21 धावा कराव्या लागतील. टीम मीटिंग नको जास्त मित्र, टीम मीटिंग नकोय. चला पंच, आपण वॉर्निंग द्या संघ कर्णधाराला. क्षेत्ररक्षण करत असताना प्रशांत, आपले सर्व खेळाडूंना जास्त टीम मीटिंग नकोय, वेळ आपल्याकडे कमी आहे. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 2 घेऊन येते गोलंदाज नवनाथ. प्रति षटकामध्ये 21 धावांची सरासरी करावी लागेल मोपाडा संघाला. भलं मोठं आव्हान. पहिला जे घणाघाती पहार, परंतु हा झेल होता, परंतु प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने चेंडूचा आणि कुठलाही मात्र स्पर्श झाला नाहीये, त्यामुळे हा षटकार गेलाय. चुकी नाहीये क्षेत्ररक्षकाची, प्रयत्न केलाय. चला आपण आपल्या क्षेत्ररक्षणाच्या दिशेला रवाना व्हायचंय. सेमीफायनलचा कोणाचा सामना आहे?
आयोजक त्यांचे टच करून घ्यायला असतील तर इथं चुकी करतोय. मोठ्या फलंदाजाला मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता शुभम. का शुभम स्ट्राईक घेत होता? कारण हा सामना शुभम मध्ये ताकद होती झुकवण्याची. तर मयूर जातोय चौथ्या क्रमांकावरती. स्ट्राईक मयूरला असेल. पाहूया फुकटची विकेट इथे गमावले. चांगली रन विकेट म्हणावं लागेल. 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. फटका चांगला होता मयूरच्या बॅटमधून. धावसंख्या आपल्याला खूप करायची आणि षटक मात्र कमी. धावा जास्त आणि बॉल कमी ते आहेत. या 2 धावाच्या मदतीने आपण धावसंख्या पाहतोय 16 या अंकावरती. एका दोघींनी काहीच होणार नाहीये. इथं आपण एकेरी दुहेरी ह्या धावा होऊ शकत नाहीये. इथं आपले षटकार खेचावे लागतील. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 17 धावा धापलकावरती फक्त. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या असत्या 14-15. तर नक्कीच या 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येची जी गती आहे ती कमी राहिली असती मोहपाडा संघासाठी. अजय काय करतोय? नक्कीच आपला विकेट गमावला असताना शुभमला जर साथ दिली असती तुम्ही तर नक्कीच ह्या षटकामध्ये धावा आल्या असत्या आणि शेवटच्या षटकामध्ये चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु चुकी केलीस अजय आणि ते कुठेतरी भरून काढावं लागेल. नक्कीच 19 ना 19 धावा धापलकावरती आल्यात. अजून 30 धाव्यांची गरज. 5 षटकार खेचावे लागतील आपल्याला. साळोख संघाचा कर्णधार आणि नागेवाडी संघाचा कर्णधार. त्याला सेमीफायनलच्या सामन्यासाठी टॉच इन करता यायचं आपण. नागेवाडी संघ आपला कर्णधार पाठवा. तसेच साळोख संघ रोशन आपला कर्णधार पाठवा. हा सामना झुकलाय मात्र चाकण संघाच्या बाजूने. आतापर्यंत 5 चेंडू आणि 5 षटकार मयूर खेचणार का?
टाइम नाही तर 2 ओव्हर खेळायचं ना यानं खेळली यानं त्यानं पाच कर फक्त तिने खेळून आगेवर थांबव फक्त पाच कर त्यांचा हा 2 ओव्हरची यांचं होऊन दे यांचा पण टॉच करून घे त्यांचा टॉच घे सेमीफायनलचा टॉच विन पाहतोय आपण साळोख बनाम नागेवाडी यांच्यामध्ये. इथे सौ चेंडू घोषित केला एक धाव ऍड करायचे परंतु सामना चाकण संघाच्या बाजूने झुकलाय. ते सांगू आपण आपलं डिसिजन सांगा चालेल नंतर सांगा आपण किती चेंडू राहिले शिल्लक 3 का 3 चेंडूचा खेळ झाला राहिलाय आणि इथं विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो मात्र चाकण संघ. इथं मला तर वाटलं की मोपाडा संघाने कुठे गोलंदाजीसाठी मात्र इथं थोडीशी खराब पाहायला मिळाली. 49 धावा 3 षटकामध्ये मोजाव्या लागल्या त्याच्यामुळे कुठेतरी पराभूती सामोरे जावायला लागलं आणि इथं अजयने पण थोडीशी चुकी केली. एक चेंडू राहिलाय मयूर जा वरती तू चल चाकण संघ आपला करंदार इकडे एक जरा टाका जरा या ते पराभूत झालेले आहेत. आपण काय मयूरला न स्ट्राईकला फलंदाजाला स्ट्राईक दिले. चाकण संघ आपला एकच खेळाडू फक्त बाहेर या क्षेत्रक्षण आपण तसंच लावून ठेवा मैदानामध्ये वेळ आपल्याकडे कमी आहे. चला खरवड संघाचा कर्णधार आपण टॉचन करता खरवड बदलापूर आपण फक्त मैदानामध्ये थांबायचं आहे. चाकण संघ आपण मैदानामध्ये थांबायचं आहे. टॉचन करून घ्या आयोजक लवकरात लवकर कारण आपण सेमीफायनलचा सामना आपल्याला वेळ भेटला तर आपण जास्त षटक खेळू अन्यथा आपल्याला 2 षटकाचा सामना होतील. वेळ कमीच आहे. क्षेत्रक्षण असले आपले तर चाकण संघ आपण मैदानामध्ये थांबायचं आहे. क्षेत्रक्षण आहे का फलंदाजी आहे तर या मैदानाच्या बाहेर चला खरवड संघ आपण रवाना व्हायचंय.